गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आत्ताच आमचा आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे मी. 2 दिवसातून आत्ता स्टार्ट केला आहे. अमोल सर आहेत, त्यांना काहीच कामं नाही आहेत. त्यांना बोलतो चला शूटिंग चालू करू, तरी तिथं झोप. भेटू आपण थोड्या वेळानंतर. काय करायला मॅडम? मेकअप करते. का बरं? शूटिंग आहे ना आपली, शूटिंगसाठी. हा का? हो. तुम्हाला नाही माहिती का मेकअप कशासाठी करतात ते? हा, तुम्ही नवीन आहेत का? असं मेकअप का बरं करतात? शूटिंगला आपण असंच उभं राहतो का कॅमेऱ्यासमोर? तसं नाही. हॅलो, हाय. त्या मॅडम ते रावणाच्या बहिणीसारख्या दुसरा त्याच्यामुळे मेकअप करून राहिले. हो सर, एवढाही कचरा नका करू. इन्सर्ट नका करू. हां, आता ते डिलीट मारायचा हा व्हिडिओ. नाही नाही, मध्ये बोलले तुम्ही लागत होती. सगळा कचरा करून टाकलाय तुम्ही. कचरा नाही, कंटेंट आहे मी ती. माझं बनवतो. एवढं टेन्शन करू, मी करेन माझं डिलीट. नाही डिलीट करणारच नाही. एक रावणाची बहीण आणि एक ती मंडोदरी कशी तशी मला ते लोकांना माहिती, ते मला काही समजत नाही ना म्हणून. ही मंडोदरी. एवढाही कचरा नका करू. हे बघा त्या मंडोदरी. लोकांना माहिती मला हे सगळं लँग्वेज समजत नाही. तू किती पण काय बोल, मला समजतच नाही ही गोष्ट. पहिली गोष्ट अशी. बस करा ना. वाव, मला काहीच येत नाही. काहीच तुम्हाला माहिती नाही मला काम करे, मी काय करते काय नाही. दुसरं काही येत नाही ना, मग काहीतरी केलं पाहिजे. तर मग नाही तर अमोल सर बोलतील त्या हिशोबाने आता मेकअप चालू. नाहीच काहीच. ते अमोल सर एकदा खूप खोटं बोलताय. ते जाऊ द्या. आमच्या चॅनलला अजून तुम्ही लाईक नाही केलं, कमेंट नाही केले. थोडं दाखवतो. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा थोडं. गाईस, तुम्ही सपोर्ट करा प्लीज. अमोल सर मला सपोर्ट नाही करत आहे, पण तुम्ही तरी सपोर्ट करा. अमोल सर काय करेल सपोर्ट? अमोल सराचं काय आणलं? तुम्हाला असं वाटत असेल ना गाईस मी पुढे जावं, तर मला सपोर्ट करा. मुलगी बघ म्हणलं तर मुलगी बघत नाही. अरे मी अमोल सरांना मुलगी बघते. जरी कोणी असेल तरी गरीब तरी चालेल, मला रस्त्यावरची असेल तरी चालेल. तिला मी हिरोईन बनवून टाकेल. पण अमोल सरचं एकदा पत लग्न होऊन द्या मला. तशी लग्न आता करशील रे कट. तुझं आलं की सगळं कट करतो. हाय, तुमची ओळख सांगा. नमस्कार. मी अभिनेत्री मंगला विरशी. मी आली अनोल शौकर सरांच्या सेटवरती आणि लगेचच जातोय शूटिंगसाठी. सो तुम्ही नक्की आम्हाला सपोर्ट करा आणि आमचे एपिसोड नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलवर नक्की द्या. बाय. व्यवस्थित बघा नंतर नाही बघा. एकदम बारीक असं नाक आहे. जर व्यवस्थित बघितलं तर नाक पण संपूर्ण नाही. त्यानंतर मध्ये चपल्याला बघू शकतो तुम्ही. हे नाही घ्यायचं ब्लॉग मध्ये. आमच्या आरसा पाहायला लागेल. तेच मग ते माझं नाकाला काय झालंय बरं. नाक जवळपास चपलेलं आहे. वरच्या दिशेने थोडं चपलेलं आहे, नंतर खालून परत वर आलेलं आहे. जसं डुकराचं राहतं त्या प्रकारामध्ये. डोळे बघू शकतो तुम्ही. डोळे जसे ते बारीक नाही का नागिनीचे डोळे राहतात, तसे डोळे काळे, एवढंच करत काळे. आणि कानात काही घात. तर आता दरवाजा वाजलाय, म्हणून दरवाजा उघडताच कोणीच दिसलं नाही. अरे कुठे डबे अटकले काय? हिने बाई डबे अटकवले आणि मी त्याला पाहू राहिलो. हे बघा, आता आम्ही जेवणच जाऊ आता येणं. नाचायला नाश्त्याला काहीतरी घेऊन जाऊ जातो ना, कारण दुपारी भूक लागेल. नाचायचं कायला? काहीच हे सर आहेत ना, मला एवढे इरिटेट करतात ना, सगळ्या गोष्टींमध्ये इरिटेट करून टाकतात.
अजून काय त्यांचंच खरं करतात ते. हे बघा तुम्ही वरच्या दिशेने खाली बघू शकता. हे कपाळ किती बाहेर आलेलं कपाळ आहे, तुम्ही बघू शकता तिचं. हे बघा, दाखव का तुझं कपाळ. हे बघा किती बाहेर आलेलं कपाळ आहे. सर ऍक्च्युली तुम्ही कोणाला बोलताय, मला बोलताय का त्यांना बोलताय? बाहेर कपाळ आणि तुम्ही आलेलं. मला प्रोफाईल बघून सिलेक्ट केलंय बरं का सर? हम्म? प्रोफाईल बघून सिलेक्ट केलं आहे. मी तुम्हाला नाही म्हणत, तुमचं कपाळ मध्ये आहे, तिचं कपाळ बाहेर आहे. जाऊ दे, माझ्या फॅन लोकांना मी आवडते हम्म. त्याला इम्पॉर्टंट. आणि कपाळ बघा कसं बाहेर आलेलं, वरच्या दिशेने टक्कल पण थोडं पडलेलं दिसतंय आपल्याला तू बघा. कशाला मला लग्नाची मागणी टाकतो? कोणाला आता कसं आता कट कर. आता कसं कट करशील? लग्नाची मागणी कोण टाकली हे तुला? सरांनी मला लग्नाची मागणी टाकली. हा, लग्नाची मागणी टाकली. केरसन हेच कट करली मी पहिले. बघितलं का? हे बघा आता वरून लग्नाला या. वरून खाली हे बघा मित्रांनो, कसं नाक मध्येच डोळ्याच्या समोर नाक चपलेलं आपल्याला दिसू शकतं बघा. त्याच्यानंतर खाली ते फुगलेलं आहे थोडं खाली आल्यानंतर. आणि दात तुम्ही हे नाही आणलं, eyeshadow नाही आणलं. दात बघू शकता तुम्ही कसे दात आहेत. मी eyeshadow नाही आणले, मी आणते पण यावेळेस विसरले आणि मी पूर्ण eyeshadow. तुम्हाला घेऊन देऊ शकत नाही मी याची गॅरंटी देते. मी काय घेऊन द्यायचं? मी माझ्या बायकोला घेईन, तुला कशाला घेईन? असं ना, हे तुझं बोलणं असतं रे. हम्म. मला घेऊन नाही देणार ते, मला नको. माझी स्वीट स्वीट गर्लफ्रेंड. आता आम्ही चाललो आहे जरा, ते सर आले त्यांना घ्यायला, कारण आमची शूटिंग हो, लावा त्यांना फोन. मॅडम शूटिंग थांबले सरांमुळे आमची फोन लावा shooting त्यांना. थांबली. कारण खूप उशीर झाला आता, खूप म्हणजे खूपच फारच उशीर झालाय. उशीर झालेला आहे. फार 1 वाजलेले आहेत. 1 वाजलेला आहे. 2 वाजून 3 मिनिटं झालेले. हे 2 बघा. वाजून 3 मिनिटं पण झाले. रात्रीचं 1 ते 1:30 वाजलेले मित्रांनो बघा तुम्ही. एवढा उशीर झालेला आहे आम्हाला. आम्ही एका साडीसाठी हो, आलेलो लावला का आहे. कॉल? ती साडी घेऊन भूताचा आम्हाला, चित्रपट करतोय, सांग ना स्पष्ट. हा, भूताचा चित्रपट करणार आहे आम्ही. त्याच्यामुळे मोठा सगळं movie आहे. हे विषय. एवढा मोठा विषय आहे त्याच्यासाठी आम्ही साडीसाठी थांबलो. तर आता आम्ही जर आलो होतो सिन्नरला आलोय आम्ही आता. काय तर आम्ही हे काय असे बघते माझ्याकडून. कोण? तर आम्ही आता आलो कोण आहे बघतोय? की कशासाठी आलोय आपण, ती साडी घ्यायसाठी आपण आलेलो आलोय आहे. डोकं काढलं. कॉस्ट्युम घ्यायला आलेलो आहे. कॉस्ट्युम घेऊन आम्ही परत रिटर्न जाणार आहे घरी. तिथून ए, हो लावा ना फोन. का बरं? हे सर एवढी चिडचिड करतात. चिडचिड खूप करतात हे सर. का हो सर, दोन बोला की थोडं तरी काहीतरी. मी एकटीच बोलते. टेन्शन आलं मला. आता आमची शूटिंग सिन्नर साईडला आहे. कोणी सिन्नरला राहत असेल तर येऊ शकता भेटायला, असं काही नाही. आमचं भूत पहा म्हणा पाठीमाग. आणि हे आमचे मेन भूत. जीसी प्लेअरचे लीड प्लेअर नाही, भूत आहे म्हणा आता पिक्चर मध्ये. पिक्चर मध्ये भूत आहे का? आता आम्ही जो पिक्चर मध्ये सीन करणार आहे त्यातलं ते भूत दाखवले आहेत, हॉरियन. कुठं आले का ते सर? तर तुम्ही बघू शकता. हॅलो, हे सर खूप टाइमपास करतात. तुम्हाला असं वाटत नाही का? कारण ह्यांनी माझा मेकअप पण एवढा घालून टाकलाय की आता मला घरी जाऊन परत रेडी व्हावं लागेल. हे सरांना बोला. सर द्या. हा सर, पुढे कोर्टा जवळच्या झाडाखाली. कोर्टा समोर का? बर, 1 मिनिट. चाल राहू द्या. हो दादा, चाल राहू द्या. चांगून गाडी आणतो म्हणा. ही काही गाडी दिसते का मला सांगा? काही स्विफ्ट आहे ना? स्विफ्ट सांगा, स्विफ्ट. वाट बघतो. अच्छा, त्याने ते हेल्मेट घालेल का मला? बापरे, याला कशाला आणलं बरं एवढं उन्हामध्ये? कोण येतो? हा? त्याला बी आणलं तिने. कोण येतो? सर आहे ना यांची. तो मुलगा तुमचा 9वीला आहे बोलला ना तुम्ही मुलगा. नाही, लहान आहे तो. हा. या ते खाली कर काय काच ओळख दाखव त्यांची. हे आले म्हणा मॅडमची मेकअप जर केला तर भूताचं ऍक्टिंग सर हाय करा. मग डायरेक्ट हाय. भूताचं. चला, थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. दिली साडी. ती काय साडी घे. माग चालले गाडी. माग चालली. बरं सर, याचे पेट्रोल टाकून घ्या. शूट आता डुबेरला.
डुबेर आता रूमवर जाऊ आम्ही. थोडी लिहायचं बाकी 5 मिनिटांनी तिकडे जाऊ. म्हणजे आता निघालेच का तो? हा बर हा ताईंचा मुलगा आहे, छोटा आहे. हाय कर. हा माझा मुलगा. हा ताईंचा काय मुलगा नाव? आहे, छोटा. वेदांत. वेदांत तू माझ्या आयफोन मध्ये काढून राहिली का? कोणत्या स्टँडर्डला आहेस तू? 3 रूम कुठे आहे? रूम इकडे पुढं. चाला ना पण चला. तुम्हाला यायचं रूमवर? थोडं बसतो, लय जाम झालं मी चालू. मग चाला ना, हा. ह्या मागे गाडी. ऐक ही गाडी. आमच्या मागे या. नको नाही माझ्यासोबत काय होते. हा ताईंचा मुलगा खूप हट्टी आहे आणि खूप शरारती आहे. आणि ताईंसारखाच आहे हा. तुमच्या दत्तू ते आम्हाला कॅमेरा पकडायला आता काहीतरी घ्यायला लागेल, स्टँड. स्टँड वगैरे. कारण की माझा हातात मोबाईल पकडून बघून माझा हात दुखायला लागलेला आहे. हाय बोल. ये शोखी ये शराफत ये नफासत नजाकत ये बहुत खूबसूरत हो आप सर से पाव तक दिल झूम झूम दिल झूम झूम. तरकारी केली. आता आम्ही घरी आलेलो आहे. आता आम्ही घरी जातो, थोडं फ्रेश होतो आणि परत आम्ही शूटिंगला जातो. आणि आता आम्ही शूटिंग वरून संध्याकाळी येऊ. माझी जीएफ आहे नवीन, तिचा बी हा, ब्लॉग तिचा पण आता ती जीएफ उद्या येणार आहे. तिचं पण ब्लॉग आहे म्हणा. हा, तिचे तिचा पण- ब्लॉग पहा, माझा नाही पाहिलं तरी चालेल म्हणा. आणि माझा ब्लॉग बघा, कारण की ही आयडी माझी आहे. ती तुम्ही दाखवा कोणाला, जीएफ ला दाखवायची. ती पर्सनल आयडी ओपन करून दाखवा तुमच्या जीएफ ला. ए माझा फोन राहिला हो, अमोल सर. फोन कुठं माझ्या बाजूला नाही तर ठेवला ना फोन. बिस्लेरी घे ना पाणी. अरे बापरे, पाणी घे पाणी. एवढं कस काय काम? पाणी घ्यावं सर. पाणी द्यायचंय बस. हा पाणी घेतो, पाणी घेतो. काही थंड वगैरे आलो का सर तुम्हाला? कोल्ड्रिंक आणा सर, कारण कोल्ड्रिंक म्हणजे आता इथं ऊन पडतं एवढं बोला, ती कोल्ड्रिंक लागेल. माझा वगैरे स्प्राईट वगैरे. हा हा चालते का ना. पाहिजे? हो चला ना. चल. आता आम्ही सर, त्याला पाणी घ्या. स्प्राईट वगैरे घेऊन येतो, थंड काहीतरी घेऊन येतो. ते खूप थकलेले दिसतात मला. थकलेली म्हणजे ते लांब एवढं लांबून आले. सरांना काही कामं नाहीये, त्यापेक्षा मी बोलली नवीन साडी घेऊ. त्यांना एवढं लांबून बोलवलं. भेटायला पाहिजे ना. ती साडी काय भेटायची ती गोष्ट पुढे नाहीये रे. पूर्ण वाईट आहे. मग पूर्ण वाईट साडी कुठं भेटेल का? ते कोणी घेत नाही शक्यतो, तसं कोणी आणि बनवत नाही. sister Black, पूर्ण लोकांना black. अशा साड्या पूर्ण black असतात बनवून ना. द्या, पण पूर्ण व्हाईट नाही. डिझाईन आहे तिच्यावर. अगं ताई, पूर्ण वाईट आहे. सिस्टर लोकांना अशा असतात ना साड्या, व्हाईट एकदम प्लेन. हा बरोबर बोलले ना. चला काहीच, आता आम्ही जातो थोडस कोल्ड्रिंक वगैरे आणायला. आता माझी थंड वेगळं त्यांचं साबणचं. औषध औषध म्हणते मी. ते घेत बाकी नाहीत दुसरं ताई. औषध तर आहेच. नाही ताई औषध बोलल्या वेगळं की, औषध कोणतं? अरे ताई बोलल्या ते घेत नाहीत. फ्रुटी Drink वगैरे. हा वगैरे, फ्रुटी हा. वगैरे किंवा माझा वगैरे. बरोबर ना ताई? त्यांचं बनवू का? या ताई. आमच्या घरामध्ये असं वेगळं सांगितली काही ऑर्डर नाही, दिली फक्त चालते. खायचं. हा, आलो लगेच. कशाची ऑर्डर मॅडम दिली? चावी चाबी तुमच्याकडेच आहे. काय सर, असं काम नका करत जाऊ सर. काय हे आमचे सर, मला बोलायसाठी बनवते मग. हे आमचे सर तुम्हाला कोणत्या अँगलने वाटतात का? गाडीला लय जुनी गाडी. आज आमच्या मॅडम आज आज आमची स्कूटी येणार आहे नवीन. माहिती आहे ना. ही दिली ना, ही काय गावगाडा हिच्या जागी ती उभी राहील फक्त. सर आता थोडा कॅमेरा तुम्ही पकडा सर, माझा हात दुखायला लागलेला. कॅमेरा तुम्ही पकडा. नमस्कार मित्रांनो, उलटा कॅमेरा पकडलाय. आलो लगेच. तर मॅडम ते गेलेले वरती रूमवर आणि आम्ही चाललोय त्यांच्यासाठी थम्सअप आणायला. पाहुणचार केला पाहिजे म्हणून. हाताने पकडलं मोबाईल तू परत रिपीट. हे काय कामच नाही. मला दिलं मोबाईल पटापट चाल. काहीच आता आम्ही चाललो शूटिंगला. विचार बरं तिला एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. शूटिंगला चाललो सीबीएस आहे. कुठे राहिलं, कुठे ती आता जस्ट आम्ही घरातून शेवटी बाहेर निघालो अजून. आणि चाललोय आता शूटिंगला. हा, चाललोय आम्ही. सर गाडी चालवतायत. काय बोलू नको बाई. त्या सरांना माझ्याशी बोलायचंच नाही. ठीक आहे, नाही बोललं तरी चालेल, एवढं फरक नाही पडत मला. कत्ती. ते मागे एक मला ताई नाही बसलेले बोलायचं, आहेत, पण मला नाही बोलायचं त्याशी. तर खूप रागाने बघतात माझ्याकडं.
हॅलो काही बोलूच नका मी माहिती. काय केलंय काय माहिती माझ्याकडे काय फरक नाही पडत मला. तर आता मी चाललो आहे आमच्या कंटिन्यू त्या चहावाल्या ताईच आहे ना रे. हा सरांना आमच्या चितची इकडची चहा लागते. चहा लागते. माझं बाबा कसं पडलंय सांगत पण नाही पडलंय खाली. हे बघ कसला माणूस आहे खरंच. चहा पिणार का मॅडम? मगाशी आम्ही तुमच्या इथं आलो होतो. गर्दी होती म्हणजे आम्ही इथं बसलो होतो. हे बघा ताई बघितला तुम्ही पाठवलं का? हा. तुम्ही तुमच्या आयडी वरती टाकलं. ताईची इथं आम्ही चहा प्यायला आलेलो आहे. उर्मी चहा काय हा. आणि हे काका तुमचे पप्पा आहेत काय? हे त्यांचे पप्पा आहेत ताईचे. बघून घ्या. नमस्कार करा जरा 2 शब्द ब्लॉग बद्दल. तुमच्या इथं कस्टमर कंटिन्यू असतात. कंटिन्यू चालू आहेत कस्टमर. सुंदर साईडला आहे ना हे. ताईला मी माहिती आहे मी काय घेते म्हणून. सरांना काहीच माहिती नाही. सर जर डोक्यात असते तर सरांनी एवढा खर्च केला. सरांना नॉलेज असतं की असं खर्च केला असतं का? 2 शब्द बोला काहीतरी. करणार नाही तू तर चहाच नाही पिला. तुम्ही 2 शब्द बोला जरा. चहाबद्दल चहा एकदम नंबर 1 असतोय. कंटिन्यू आम्ही आहे ना सोमवारच्या दिवशी येतोय म्हणजे इथं चहा पिऊन जातो आम्ही. बाकी तुमचं काय चाललंय? बस काही नाही मजेमध्ये असते. फक्त चहा पिण्यासाठीच इथं काम वगैरे कसं चाललं? मस्त मजेमध्ये चालेल. बघितलं चहा सरांना जिथं जाऊ तिथं बोलतच असतात. घ्या बोला तुम्ही आता. चहा दिला नाही काय हात दुखतो कॅमेरा पकडून. त्या नवीन आहेत त्या आपल्या मनीषा हो, नाही मॅडम, आल्या. मोबाईल पाहिला का? नवीन. बोला 2 शब्द बोला. हो, किती रुपयात मोबाईल माहिती? थांब ना बोलू दे. तुमच्या शॉप बद्दल थोडं काहीतरी बोला. तुम्ही आम्हाला विचारले कसं काय सांगा. तुमच्या शॉप बद्दल. आता तुमचा शॉप चालतो कंटिन्यू तुमच्याकडे येतात. चालूच आहे कंटिन्यू. कारण मगाशी आम्ही येऊन गेलो तेव्हा पण होते भरपूर जण. म्हणजे तुम्ही तुमच्या चहा बद्दल ऍड्रेस वगैरे चहा सगळं तुमच्याबद्दल सांगा ना. तुमच्या शॉप बद्दल. आम्ही अगदी जिवळ्यानं चहा बनवतो पण तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय तुमचा चहा असा वाटतो कसा वाटतो. पण तुमचा चहा आहे ना मी पिला नाहीये. ह्यांनी पिलेला आहे त्यामुळे तुम्ही सांगा इकडची टेस्ट. सांगा हो, चहा कसा लागतो कसं बनतो. पण इकडे शुगरचा चहा नाही बनत गुळाचा चहा बनतो बरोबर ना. आता मला विचार. त्यासाठी बॉडीसाठी खूप छान आहे गुळाचा चहा. हा. मी इथं येते पण मला माहिती गुळाचा चहा असतो. आमचा चहा सेंद्रिय गुळाचा चहा आहे. आमच्या चहामध्ये अद्रक असतं आणि त्यानंतर जायफळची पावडर असते आणि सेंद्रिय गुळ असतो आणि जायफळची पावडर जी आपण करून टाकतो म्हणजे त्यामुळं आमच्या चहाने ॲसिडिटी होत नाही. म्हणजे तुम्ही 10 कप जरी चहा पेले तरी आमच्या चहातून तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. केमिकल बॅलन्स. चहा जास्त पिले तर तुम्हाला जास्त भूक लागणार. भूक लागण्याचं कारण म्हणजे सर्व कार्य जे करत होतं गुळ आणि जायफळ काम करतं म्हणूनच भूक लागत होती. हा. आणि आमचा चहा अगदी आम्ही जिव्हाळ्यानं बनवतो आणि इतका खास बनवतो. आम्हाला लोक येऊन सांगतात तुमच्या चहासारखा चहा आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातील लोक तरी आम्हाला असा चहा लागत नाही. नाही, खरोखर सिन्नरला खरंच इकडं चहा खूप आणि प्रसिद्ध नाही. आहे. महाराष्ट्रातच नाही असं. महाराष्ट्रामध्ये कुठे एवढं चहाची टेस्ट नाही. ती तर सिन्नर साईडला आहे. तुमचा ऍड्रेस सांगा जरा चहाचा. आमचा ऍड्रेस पिंपरी नाका 12 पिंपरी रोड सिन्नर तहसील कार्यालय. तुम्ही गुळाचा चहा माऊली राजा हंस मिल्क पार्लर असं आमच्या दुकानचं नाव आहे. तहसील आहे ना हे तहसील. हो तहसील. तहसीलच्या समोरच उर्मी चहा म्हणून शॉप आहे. बोला तर सर 2 शब्द काहीतरी. मी चहा देऊन आलो मॅडम मग बघू आपण. हा रूमवर चाललोय. अजून आम्ही जेवण पण नाही केलंय जेवण करायला चाललोय कारण एवढी भूक लागली की आता डब्बे घेऊन परत रिटर्न घरी जायचं. हो. आणि हे आमचे सर लपू नका हो.
काय लपुरायलो मी ओ, तुझा सर, कॅमेरा अहो, तिकडे मागचे सर लपा लागले हा का ओ सर बघा थोडं तरी इकडे हो बघा तुमचं तोंड दाखवा चॅनल जरा काहीतरी द्या कमेंट होय, त्या ईश्वरीचा चेहरा दाखवा नवीन प्रेशर ईश्वरी ही नवीन आहे कुठे ईश्वरी ही इथं आहे मला तर काय दिसन हा दिसली आहे बघा ईश्वरी. ईश्वरी म्हणा तू सांग काहीतरी आता दोन त्या ईश्वरी मॅडम आहे रिस्पेक्टिव्ह मॅडम आहे त्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर न्यू चॅनल वर मॅडमचं चॅनल आहे आचल ब्लॉगर म्हणून ब्लॉगर चॅनल आहे आचल कासुर्डे म्हणून कासोडे म्हणून तुम्ही बघा त्यांना सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा त्यांना सपोर्ट करा आता सगळ्या त्यांना support तुम्ही बोला ईश्वरी काय ईश्वरीच नाही दोन शब्द काहीतरी बोल ब्लॉग ईश्वरी. तुम्ही बोला सर जरा दोन शब्द काहीतरी सर काहीच नाही बोलणार मला माहिती जाऊ दे काही मॅडम बोलले मॅडमला बोला आम्ही आता घरी चाललोय आता बोलता येत नाही एवढी भूक लागली नाही बोलत भूक राहा लागली का नाही होत बॅकिंग कॅमेरा खूप भूक लागले. दाखव रस्ता दाखव हे आमचे सर आहेत ना खूप बेकार हाँ, सो गया ये जहां सो गया आसमां कार मध्ये गाणे पण नाही काय बोल राहिले लागत. गाडीमध्ये गाणी आहेत पण ते कसं स्पीकर बंद आहे सध्या नाही गाणं नको लावू कॉपीराईट लागेल बरं का तुला ओके गाणं नाही लावू शकत मी आता कॉपीराईट लागेल पैसे भेटणार कारण तुला खूप शूटिंग मध्ये थकलो आहे खूप असं खूप थकली आहे म्हणजे ही आळस खूप म्हणजे खूप थकलेली कंटाळा आलाय आता आम्हाला खूप कंटाळा हो खूप कंटाळा येऊ राहिला तिला कारण या काहीच सरांनी काम खूप करेल नाही पळवलंय इकडं तिकडे पळवलंय काम काहीच नाही करेल तरी कंटाळा आला आम्हाला हा ना काहीच काम नाही केलं बोलतात दिवसभर काय करत होतो काय माहिती आम्ही माझं फॅन लोकांना माहिती मी काम करते का हो हो कधी बघ हो आणि तुम्ही हळू ये, सर हळू 60-70 गाडी घ्या speed आहे सर तुम्ही खूप स्पीड मध्ये गाडी घेऊन चाललेला आहे बघू शकत काय नाही मी गाडी चालू राहिलो मला त्रास देऊ ए बाबा तू पुणे गाडी हळू चालव ना गाडी नीटाची गाडी हे सर खूप डेंजर गाडी चालवतात तर जाऊ दे गाईस बाय बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग नाही ब्लॉग म्हणतो ब्लॉग बोलले ब्लॉग 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 नाही रे ब्लॉग ब्लॉग नाही उद्याच्या- ब्लॉग म्हणतात त्याला ब्लॉग रे बाबा ब्लॉग वेगळा राहतो लॉग वेगळा राहतो उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण नाही लॉग चला बाय गाईज गुड नाईट टेक केअर ब्लॉग म्हणतात त्याला